पाहतोय आणखीन एक चांगली मॅच मैदानावरती रंगते. बॉलिंग ट्रॅकवरती असा खेळाडू ज्याने मी मगाशी सुद्धा मॅच मध्ये सांगितलं होतं की स्वतःला सिद्ध केलंय. ॲज अ बॉलर असू द्या, ॲज अ बॅटर असू द्या, एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून उदयास आलेला खेळाडू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय आयुष बोकाडे याला पाहायला भेटतंय. स्ट्राईक एंडवरती हर्षद टावरी आहे. पहिला बॉल ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न केला. फिल्डर 38 सर्कल मध्ये तैनात आहेत, परंतु जोपर्यंत इथे बॉल अडवला जाईल तदवरती इथे सिंगल धाव फलकावरती लागेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 वरती पोहोचेल. बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर आरबी कंस्ट्रक्शन झिराड हा संघ प्रथमतः बॅटिंग करतो आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 1 चेंडूमध्ये 1 धाव फलकावरती लागली आहे. यावेळचा बॉल हलक्या हाताने खेळलाय, परंतु जोपर्यंत थ्रो येईल स्टंपवरती तदवरती सिंगल धाव इथे धावफलकावरती लागेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 2 वरती पोहोचते. आतापर्यंत या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडून मागे 2 आल्यात. आयुष बोकाडेची गोलंदाजी आपण पाहतोय. चुकांतून खेळाडू शिकत असतात असं आपण नेहमी म्हणतो आणि ज्या चुका पहिल्या मॅच मध्ये घडल्या होत्या ना, त्या चुका आता थोड्याशा इकडे बदलल्या जातात. बॉलिंग ट्रॅकवरती आयुषला बोलवलंय. पहिल्या मॅच मध्ये पवनने हाताळलं होतं, या मॅच मध्ये आता आयुष हाताळतोय. त्यामुळे हे षटक ना खूप महत्वाचं आहे. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील उचलली आहे. फलंदाज क्रमांक पहिला हर्षद टावरी बॅक टू दी डगआउट. डीजे मागच्या बॉलवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय इकडे चांगला कारनामा केला. बॅटिंग करत असताना हर्षद टावरीला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय आणि महत्वाच्या खेळाडूला इनफॉर्म बॅटरला मैदानाच्या बाहेर धाडणं म्हणजे या पूर्ण मॅच मध्ये आतापर्यंतच सर्वाधिक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. गोलंदाजी करत असताना मागचा सामना स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना पुरस्कृत साईराज वर्सोली या संघाने जिंकला. सुपर 16चा दरवाजा त्यांच्यासाठी उघडला आणि संघ सुद्धा खुश आहे. अगदी अर्धा गाव सुद्धा सपोर्ट करण्यासाठी या संघासाठी आला होता. ते सुद्धा खुश आहेत, कारण गावातला संघ आहे. जयदीपच्या नावाने पुरस्कृत केलेला संघ आहे आणि तो पुढे सरकलाय. पहिल्या मॅच मध्ये जो उत्साह होता तोच उत्साह दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळाला. जिथे आपण पाहतोय आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्येचा आलेख जर पाहिला तर 2 धावा धावफलकावरती लागल्यात. एक महत्वाची विकेट मैदानाच्या माघारी परतली आहे. नवीन बॅटर मैदानावरती लेफ्ट हँडर अलिबाग एक्सप्रेस या नावाने ज्या खेळाडूला ओळखलं जायचं असा खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय सूरज पाटील आला. अनेक वेळा आपण जर पाहिलं तर कुबेर 11 अलिबाग संघाला या खेळाडूने रिप्रेझेंट केलं. काही स्पर्धांमध्ये त्याचा फॉर्म अगदी वरती गेला, कधी डाऊन झाला, परंतु हा खेळाडू मागे राहिलेला नाहीये. या खेळाडूने सुद्धा स्वतःला त्याच वेळेला त्याच दर्जाने सिद्ध केलं. त्यामुळे इथे त्याची वर्णी या मॅच मध्ये लवकर लावली आहे. सलामीवीरांची जोडी फोडल्यानंतर आपण पाहतो इथे नवीन बॅटर सूरज आला आणि त्याच्या बॅटमधून सिंगल येते. मागच्या मॅच मध्ये ओमकार यांच्याकडनं सुद्धा चुकी झाली होती. आता तो स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा आला, जिथे पहिल्या बॉलवरती त्याला सिंगल मिळाली होती. 4 चेंडू आतापर्यंत संपले. 3 धावा धावफलकावरती आहेत. या वेळचा फुल टॉस ऑन साइड वरती मारलाय. 2 टप्पे घेत असताना बॉल आपण पाहतोय चाललाय सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. 4 आल्यात आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 7च्या घरात. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती या षटकामध्ये पहिला चौकार आला. उलट्या हाताने खेळायचं होतं, परंतु आता हा प्रयत्न आहे ना फलंदाजाच्या विरोधात अपयशी पडला मी तर म्हणेन, कारण चांगला बॉल इकडे मात्र डिलिव्हर्ड केला. पडल्यानंतर चेंडूने सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला. या चेंडूमध्ये वेग होता, टप्पा चांगला होता आणि त्याचमुळे त्या टप्प्याने आणि त्या वेगाने इकडे गोलंदाजी करत असताना बॅटर ओमकारला बीट केलंय. प्रथम बॅटिंग करत असताना आरबी कंस्ट्रक्शन झिराड या संघाची धावसंख्या जर धावफलकावरती पाहिली ना तर स्कोर कार्डवरती आतापर्यंत 7 धावा लागल्यात. एक महत्वाचा बॅटर मैदानाच्या बाहेर परतलाय. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपलाय. समालोचन बॉक्स मध्ये अलिबाग मधील असा आवाज ज्या आवाजाचे सर्वच प्रेक्षक वेडे असतात. सन्माननीय इम्रान बुखारी सरांना सुद्धा पाहायला भेटतंय.
ॲज अ मॅनेजर ते सुद्धा शाबीर अँड हनीफ 11 थर्ड वॉरियर्स या संघाचे मॅनेजर आहेत. परंतु आता आपण जर पाहिलं तर इकडे प्रत्येक संघाला एक सपोर्ट करण्यासाठी ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. पहिलं षटक इकडे मात्र संपलं. इम्रान सर, पहिल्या षटकामध्ये काय पाहायला मिळालं की प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचं उद्दिष्ट आहे. करो या मरो ही मॅच आहे, त्यामुळे बॅटरचं एकच मनोधैर्य आहे, येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावरती डबल फिगरमध्ये धावा लुटायच्या आणि डबल फिगरमध्ये धावा लुटत असताना त्या धावसंख्येला पुढे न्यायचं. परंतु अशा वेळी घडलंय काय, हा जो पवित्र आहे ना बॅटिंग करत असताना चिराट संघाच्याच अंगावरती पडला मी तर म्हणेन. कारण महत्वाचा बॅटर हर्षद टावरी परतल्यानंतर 7 आहेत धाव फलकावरती. या षटकातील पहिलाच बॉल स्क्वेअर कट मारलाय. सूरजच्या ताकदीला शोभेल असा फटका आपण पाहतोय. इनसाइड आउट 38 सर्कलच्या वरतून चौकार. महेंद्र शेठ आयोजनात कधीच नाही डगमग. थँक्यू. का फटका पाहायला मिळाला. अगदी स्टेबल राहिले, बॉडी बॅलन्स आणि त्यानंतर आय हॅड कोऑर्डिनेशन चांगलं आणि त्याचमुळे आपण पाहतोय शॉर्ट पॉइंटच्या डोक्यावरतून स्वीपर पॉइंटच्या डोक्यावरतून डीप पॉइंट मध्ये हा बॉल दाखल झाला, चौकार आला आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढली आहे. 11 धावा धाव फलकावरती. यावेळचा आणखीन एक बॉल ऑन साइड वरती खेळला जातोय, परंतु फिल्डर आहे तिथे, त्यामुळे सिंगलच धाव या बॉलवरती भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. धाव फलकावरती 12 झाल्यात. या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु गोलंदाज म्हणतात पहिल्या बॉलवरती सुद्धा चौकार आला असला तरी जे 5 चेंडू आहेत ना ते योग्य टप्प्यावरती आम्ही फेकू शकतोय, हे इकडे पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती चौकार पवन कोंडाजी यांच्या, परंतु त्यानंतर आपण पाहतोय सिंगल. 2 मध्ये 5 आतापर्यंत पवनने खर्च केल्यात. आरबी कंस्ट्रक्शन जाऊन पोहोचलाय 12 वरती 12ला 1. ही सध्याची परिस्थिती आपण पाहतो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटते. स्ट्राईक रेट वरती ओमकार थोडंसं गाड इकडे मात्र घेतलं जातं आणि त्यानंतर इकडे ओमकार खेळण्यासाठी सज्ज होईल. ओमकारचा खेळ या अगोदरच्या कालावधीमध्ये पाहिला तर एक लाजवाब राहिला, परंतु पुन्हा एकदा तो त्या फॉर्म मध्ये आलाय. यावेळचा बॉल ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज क्रमांक 2 ओमकार पाटीलचा खेळ सुद्धा या मॅच मध्ये संपलाय. संकटात संघ सापडतोय आरबी कंस्ट्रक्शन चिराट. डीजे रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवलेत 1 नंबर. बक्षीस ठेवलेत 1 नंबर. बक्षीस ठेवलेत 1 नंबर. जिमनी गाडी आणि थार. जिमनी गाडी आणि थार. जिमनी गाडी आणि थार. थँक्यू. इकडे आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु या बॉलवरती फलंदाज ओमकारला सुद्धा मैदानाच्या बाहेर धाडलंय. आता इथे आपण जर पाहिलं तर थोडस दबाव आहे, दर्पण आहे, प्रेशर आहे. महत्वाची मॅच आहे. इकडे आड तिकडे वीर, करो या मरो, डू ऑर डाय सिच्युएशन आपल्याला पाहायला भेटते. आणि या सिच्युएशन मध्ये ही सिच्युएशन हँडल करत असताना आपण जर पाहिलं ना तर 2 बॅटर माघारी परतलेत, कारण मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. आणि अशा वेळी इथे 2 बॅटर, महत्वाचे बॅटर, इनफॉर्म बॅटर मैदानाच्या बाहेर जाणं म्हणजे पूर्णपणे सामना तुम्ही SP सुपर प्लेयर संबेपूर या संघाकडे थोडासा झुकवलाय. कारण नागेशला माहित आहे हे 2 विकेट किती महत्वाचे आहेत. नवीन बॅटर शुभम बॅटिंग साठी येतोय. आल्या इथे मात्र आपण पाहतो शुभमने आपल्या बॅटची ताकद दाखवली आहे. ऑन साइड वरती मारलाय हा फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून. षटकार. नारेच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील आग. अरवीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. चांगला फटका पाहायला मिळाला. ऑन साइड वरती बॉल सुद्धा तसाच टाकला होता. अगदी आपण म्हणतो ना लालच बुरी बला आहे मेरे दोस्त, परंतु त्या लालचीचा शिकार इकडे शुभम ठरलेला नाहीये. ऑन साइड वरती अगदी ताकदवान प्रहार पाहायला मिळालाय. आणखीन एक स्ट्रोक हवेत खेळला जातोय. फिल्डर आले डाऊन दी बॉल. षटकारानंतर पुन्हा एकदा फलंदाज शुभमला मैदानाच्या बाहेरचा रस्ता या बॉलवरती दाखवलाय. फलंदाज क्रमांक 3 18 धावसंख्येवरती होईल बाद. बघ तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर 1. तुम्हीच ठरलेत नंबर 1. तुम्हीच ठरलेत नंबर 1.
मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिथे केला, परंतु पुन्हा एकदा बॉलवरती तिथे आपण पाहतोय आयुष बोकाडे पोहोचला आणि त्याने मात्र हा झेल कंप्लीट केला आणि फलंदाजाला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. आणखीन एक विकेट येते आणि विकेट आल्यानंतर आता मात्र पूर्णपणे दबाव, दर्पण, प्रेशर कॅप्टन अजिंक्य वैतीवरती राहील. महत्वाचा खेळाडू आहे. मागच्या वर्षीमध्ये सुद्धा इथे खेळत असताना किंबहुना पहिल्या वर्षीमध्ये अशाच वेळेला जिथे बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्याच्या मॅचमध्ये अजिंक्य मैदानाच्या बाहेर गेला होता. कैवल्य पाटील समोर तो खेळत होता आणि कैवल्यने त्याला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला होता. यावर्षी पुन्हा एकदा ॲज अ कॅप्टन तो मैदानावरती खेळतोय. आरबी कंस्ट्रक्शन जिराट या संघाचा तो कर्णधार आहे आणि अशा वेळी आता कर्णधाराची भूमिका निभवावी लागेल. जिथे आपण जर पाहिलं ना तर अलिबाग प्रीमियर लीगचं ते मैदान म्हणजे जिराट पंचायतीचं ते मैदान आणि त्या मैदानावरती 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम मागच्याच आठवड्यामध्ये अजिंक्य वैद्यने केला होता. त्यामुळे आता इकडे आपण जर पाहिलं तर अजिंक्य याला तो खेळ मैदानावरती करावा लागेल. आल्या आल्या सेन्सिबल स्ट्रोक आपण पाहतोय. अगदी बॅट बॉलवरती ठेवण्याचा प्रयत्न म्हणजेच स्टिअर करण्याचा प्रयत्न, गोलंदाजाला सन्मान देण्याचा प्रयत्न इकडे मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉल चाललाय. धावसंख्या 18 आणि 18 वरती 3 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 आहेत. जिथे आपण जर पाहिलं तर ऑन स्क्रीन या स्पर्धेची ही चमचमती ट्रॉफी आपल्याला पाहायला भेटते. अगदी या चषकाचा किंबहुना आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचे वेट सगळ्यांनाच लागलेत. परंतु अशा वेळी आपण पाहतोय जी चर्चा सुद्धा राहिली आहे ना या स्पर्धेची, 50-50 चॅलेंज ओव्हर आहे. आता इथे तुम्हाला तशीच कामगिरी करावी लागेल. जर तुम्ही ती कामगिरी मैदानावरती केली नाही, 10 धावा या षटकामध्ये बनवल्या नाही, तर मी तर म्हणेन अभि नाही तो कभी नाही. कारण मग तुम्हाला या स्पर्धेची पुन्हा एकदा सीझन 4 मध्ये वाट पाहावी लागेल. जर या षटकामध्ये धावा आल्या तर तो प्रवास आहे तो पुढे जाऊ शकतो. 2 षटकांमध्ये 18 झाल्यात आतापर्यंत. सूरज 3 चेंडूंमध्ये 6 बनवतो. अजिंक्यने 1 चेंडू पेस केलाय परंतु त्यामध्ये धाव आलेले नाहीये. थोडंसं वेळ घेतोय तो आणि अजिंक्य ज्या वेळी वेळ घेत असताना पाहायला मिळालं त्याने त्या मोठ्या धावा बनवल्यात आणि त्यामुळे आता या मॅच मध्ये त्याची बॅटिंग महत्वाची आहे. किंबहुना सूरजला या मैदानावरती खेळणं गरजेचं आहे. इतिहासामध्ये सूरजने काय केलंय हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे तो इतिहास मैदानावरती घडवावा लागेल. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे थ्रो जरूर केला, बॅकअप नाहीये, परंतु दुसरी धाव घेण्यासाठी जोपर्यंत सूरज पलटेल तद्वरती आपण पाहतोय फिल्डर बॉलवरती पोहोचतोय आणि त्यामुळे धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 19च्या घरात जाऊन पोहोचते. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड, 19 धावा धावफलकावरती, 3 फलंदाज बाद, 2.1चा खेळ आतापर्यंत इथे संपला आणि थोडासा दबाव आहे अजूनही. जर मोठा फटका नाही आला तर कदाचित इकडून तो दबाव आणखीन वाढू शकतोय. त्यामुळे आरबी कंस्ट्रक्शन जिराट या संघाचे पाठीराखे सुद्धा म्हणत असतील की कदाचित या षटकामध्ये एखाद मोठा फटका येऊ दे, कारण त्या पुढच्या 5 धावा आमच्या संघाला मिळू शकतात. या षटकामध्ये आतापर्यंत एक सिंगल आयुषने खर्च केली आहे. पहिल्याच बॉलवरती ती सिंगल आली आहे. स्ट्राईक एंडवरती अजिंक्यला पाहायला भेटतं. येणारे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि 50-50 चॅलेंजसाठी त्या 9 धावा तुम्हाला अजूनही बनवायच्यात. यावेळचा फुल टॉस, पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल, आम तो आम और गुटलियों के भी दाम. षटकार. किती आले किती गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन, हर्षल. होणार नाही असं नियोजन. षटकार आला आणि षटकाराच्या साहाय्याने आपण पाहतोय त्यात 7 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. अगदी चांगला स्ट्रोक इकडे मात्र पाहायला मिळाला आणि आता इथे आपण जर पाहिलं तर एका चेंडूमध्ये आयुषने 8 धावा त्या खर्च केल्यात. अजिंक्यचा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, त्यामुळे धावसंख्या वाढली आहे. फ्रीडचा बॉल आहे. फ्रीडच्या बॉलवरती आहा, बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. समालोचन कक्ष आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं मुख्य अतिथी कक्षाला मानवंदना देणारा फटका. अजिंक्य वैद्य फायर. षटकार. 3 वर्ष दमदार प्रवासाचा सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. थँक्यू. एक नो बॉल काय आला त्या चेंडूवरती, तो षटकार आला. षटकारानंतर दबाव इकडे मात्र पुन्हा एकदा आयुष बोकाडेवरती वाढलाय आणि
स्वतःच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय हा मोठा फटका येत असताना आता आणखीन एक षटकार आलाय. इक्वेशन होतं ना धरणे गुरुजी, आता ते थोडंसं कम्प्लीट झालंय, कारण दोन चेंडूंमध्येच हे इक्वेशन आपण पाहतोय कम्प्लीट झालंय असं धरणे गुरुजी आम्हाला सांगतायत, कारण एका चेंडूवरती त्या 7 आल्या होत्या. त्यानंतर हा षटकार आपण पाहतोय. आणखीन एक बॉल समोर मारलाय, परंतु आता दबाव दबाव आणि दबाव, कारण सगळा बॉल इकडे मात्र आपण पाहतोय हाताळण्याचा प्रयत्न झालाय. आयुष वरती तो दबाव आहे आणि तो दबाव रिलीज करण्याचा प्रयत्न आहे, कारण जेव्हा जेव्हा षटकार खराब बॉल वरती येईल तुम्हाला कर्णधाराचे ते कडवे बोल ऐकावे लागतील, कारण तुमची खराब कामगिरी या मैदानावरती करून चालणार नाहीये. तुम्हाला जे काही करायचंय या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल, अन्यथा मी मगाशी ज्या रीतीने म्हटलोय यावेळचा स्ट्रोक फसलाय, हवेत आहे, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडेल. फिल्डर आहेत, चेंडू अडवण्याचा प्रयत्न एक कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी चांगली रनिंग सूरज पाटील आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर अजिंक्य यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ही दुसरी धाव कंप्लीट केली जाते. पाहता पाहता धावसंख्या धावफलकावरती 34 वरती जाऊन पोहोचली आहे. अचानकपणे सुस्थितीमध्ये येत असताना आरबी कंस्ट्रक्शन झिराड आपल्याला पाहायला भेटतं. या षटकामध्ये धावा जेवढ्या येत आहेत त्यांना यावेळी झिराड संघ महत्व देईल. आणखीन एक फटका ड्राईव्ह मारलाय, कव्हर ड्राईव्हचा नजराणा इकडे मात्र पाहायला मिळाला. फिल्डर तिथे तैनात आहेत, त्यामुळे आता या चेंडूवरती सिंगल धाव भेटेल आणि जोपर्यंत पुन्हा एकदा चेंडू स्वतः गोलंदाज फील्ड करतील. बॅकअप नव्हता आणि त्या कारणामुळे आपण जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आयुष करत होता. इथे आपण पाहतो या चेंडूवरती थांबवलंय. 6 चेंडूंमध्ये आतापर्यंत 15 धावसंख्येवरती अजिंक्य खेळतोय. 2 षटकार त्याने ठोकलेत, सूरजने एक चौकार सुद्धा ठोकलाय 4 मध्ये. त्यामुळे दोन्ही फलंदाज मी म्हणेन थोडेसे सेट आहेत, चेंडू जास्त खेळलेत, धावा बनवल्यात आणि अशा वेळी त्या धावा महत्वाच्या आहेत या मॅच मध्ये. करो या मरो ही सिच्युएशन या मॅच मध्ये आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा थरार, हा चित्त थरार तुम्हाला पाहायला भेटतोय. या स्पर्धेचा हा आजचा दुसरा दिवस आहे. समालोचन कक्षामध्ये आपण जर पाहिलं तर हर्षल मुंडे आहेत, निशांत पाटील आहे. यावेळचा बॉल हवेत चाललाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रयत्न तर लाख मोलाचे केले गेले, परंतु ती झेल इथे मात्र कॅरी करू शकलेला नाही आयुष. पुन्हा एकदा झेल सुटल्यानंतर सिंगल मिळाली आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 36 तर झाल्यात, परंतु त्यामध्ये आता 5 सुद्धा वाढतील आणि धावसंख्या 41 वरती जाऊन पोहोचेल. 41 41 धावा धावफलकावरती लागल्यात. निर्धारित 4 मिनिटांमध्ये येणारं हे षटक तुम्हाला हाताळावं लागेल. इथे आपण पाहतो मैदानावरती छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय. आपण सुद्धा समालोचन कक्षामध्ये छोटासा एक डीजे ब्रेक घेऊया. जाऊ चला कालिदास डीजे याच्याकडे. ओव्हर टू यू. हाय जरा हटके 100% आयोजन आलं गे. हाय जरा हटके 100% आयोजन आलं ग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. 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 धन्यवाद डीजे. इथे एक सुमधुर संगीत आपल्या माध्यमातून ऐकवल्याबद्दल. बघा इथे आपण जर पाहिलं तर या स्पर्धेची प्रशंसा सर्वच जण करतायत, कारण अगदी न भूतो न भविष्यती असा सोहळा आपण मैदानावरती पाहतोय. पहिल्या वर्षीमध्ये सुद्धा ही स्पर्धा चांगल्या रीतीने रंगली. दुसरं वर्ष पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये थोडंसं वेगळं घडलं. पुन्हा एकदा आपण पाहतोय तिसरं पर्व आपल्याला पाहायला भेटतं आणि तिसऱ्या पर्वामध्ये विजेत्या संघमालकाला थार, त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर सर्वोत्कृष्ट खेळाडू असणाऱ्या खेळाडूला जिमी कार, 3 बाईक आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. ज्या कुठल्याही स्पर्धेमध्ये अजूनही असं घडलेलं नाहीये. ज्या रीतीने वैकुंठ दादा यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेची प्रशंसा करण्यात आली. त्याच वेळेला रायगड प्रीमियर लीगचे सन्माननीय अध्यक्ष आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर यशस्वी आयोजन करते म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय मंगेशदा वाकडीकर यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेचं अगदी ती प्रशंसा करण्यात आली. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक आपण पाहतोय 4था हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती तनिष भाटे आलाय. तनिष भाटेच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. आता हे 4थं षटक ना, या षटकामध्ये धावा बनवण्याची संधी बॅटरकडे असते, त्यामुळे आता सूरजला आपला बॅटचा जोर इकडे मात्र दाखवावा लागेल. पाटील की मैदानावरती दाखवावी लागेल.
सूरज पाटील आहे स्ट्राईक एंडवरती आणि तनिष भाटे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आहे. एका बाजूला उसळट रक्त आहे, एका बाजूला अनुभव आहे. अनुभव तर खूप सारा ठासून भरलाय सूरजकडे, परंतु तो अनुभव आता इथे या मैदानावरती तुम्हाला वापरावा लागेल. पहिला बॉल या षटकातील, पहिलाच बॉल ऑन साइड वरती बॉल चाललाय सरळ. हवाई हल्ला, हवाई सफर, आलाय हा सिक्सर. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. थँक्यू. इतिहासामध्ये सूरजने खूप काही केलंय. म्हणजे पंकज जाधवच्या संघासाठी सूरज सुद्धा चांगला खेळलाय, किंबहुना ॲज अ आयकॉन असू द्या. मी प्रथम तर सूरजला कैवल्य पाटीलच्या संघामध्ये पाहिलं होतं. ॲज अ आयकॉन तो खेळण्यासाठी आला होता आणि तेव्हा त्याची बॅटिंग मी पाहिली होती. त्यामुळे तेव्हापासून चर्चेमध्ये, मी तर म्हणेन माझ्या चर्चेमध्ये सूरज पाटील राहिला. त्यामुळे आता इथे त्याचा खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. मागच्या बॉलवरती, पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय तनिष भाटेला थोडंसं महागडं ठरवलं जातंय षटकाराला. आणखीन एक अखूट टप्प्याचा बॉल, परंतु आता बॅटची हलकीशी एज घेतली आहे. थ्रो का केला नाही हा प्रश्नचिन्ह सुद्धा आता पडू शकतोय ना. नागेश तेच सांगतोय, पहिल्या मॅच मध्ये सुद्धा तुम्ही त्याच चुका केलेल्या आहेत आणि त्यामुळे आता या मॅच मध्ये या चुका तुम्ही पुन्हा एकदा करू नका. कारण या मॅच मध्ये जर अशा चुका घडल्या तर कदाचित आपल्याला पराभवाच्या छायेमध्ये जायला लागू शकते. त्यामुळे इथे जर थ्रो केला असता तर कदाचित आणि कदाचित अजिंक्य वैते, जर तरला क्रिकेटमध्ये प्राधान्य नसतं, परंतु इथे जर थ्रो असता तर कदाचित अजिंक्य सुद्धा मैदानाच्या बाहेर परतू शकला असता. कर्णधाराला तुम्ही परतवलं असतं, परंतु इथे आपण पाहतोय अजिंक्य पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे. स्ट्राईक एंडवरती आहे. 2 षटकार आतापर्यंत त्याने ठोकलेत. तनिष भाटेच्या गोलंदाजीवरती कशा रीतीने अजिंक्य मैदानावरती खेळेल. फटका तर मोठा खेळण्याचा प्रयत्न केला, ऑन साइड वरती मारायचं होतं या बॉलला, परंतु अजिंक्यच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर थोडंसं फुटवर्क कमी पाहायला मिळालं. जिथे आपण पाहतोय हा बॉल पडल्यानंतर थोडीशी उसळी प्राप्त करणारा होता आणि त्यानंतर नागेशच्या दस्तानामध्ये जाणारा सुद्धा होता. ऑन स्क्रीन तो रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून. आणि त्यानंतर अजिंक्यने दाखवलं की कोणत्या दिशेने हा बॉल मारायचा आहे. सलगचा हा दुसरा निर्धाव बॉल आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, कोणी मारलाय, कसा मारलाय, कुठे मारलाय, कोणत्या बॉलवरती मारलाय याची मला खंत नाहीये. मला फक्त माझं 100% एफर्ट्स या मॅच मध्ये द्यायच्यात. नागेशला या मॅच मध्ये थोडंसं पुढे न्यायचं आहे, हे मात्र गोलंदाजी करत असताना तनिष भाटे सांगतोय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3.4चा खेळ संपला आणि 3.4चा खेळ संपल्यानंतर 48 धावा ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला भेटतात. लाजवाब टेलिकास्ट tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूचे एक्सप्रेशन आपण पाहतो. यावेळचा बॉल इथे चुकी केली आहे. बॉल अगदी हाताला चाटत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. आणखीन एक मोठा फटका अजिंक्य वैतेच्या बॅटमधून, तिसरा हा षटकार आपण पाहतोय. 6 धावा. कोणी आवाज देतोय शेट लागते लाईन घेण्याची भेट. थँक्यू. जागा जर आपण पाहिली ना फिल्डर साठी खूप होती, परंतु इथे चुकलं काय, आपण जर पाहिलं तर स्टार्ट नव्हता खेळाडूकडे, किंबहुना कदाचित असं आपण म्हणूया थोडंसं लक्ष कमी पडलं आणि त्यानंतर उडी मारत असताना झेल घेण्याचा प्रयत्न आणि षटकार. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, नागेश शीतच्या माध्यमातून चुकी. 38 सर्कलच्या वरतून षटकारानंतर आणखीन एक आपण पाहतोय या मॅच मधील आरबी कंस्ट्रक्शन जिराट संघासाठी नशिबाचा चौकार. आता आमचे ऑफलाईन टेक्निशियन अर्थातच रायगड मधील सर्वाधिक गुणलेखक म्हणून ज्यांची गणना केली जाते, मॅन फ्रॉम थेरोंडा, सन्माननीय धरणे गुरुजी आम्हाला सांगतात 3 कॅच आतापर्यंत या मॅच मध्ये सुटल्यात आणि 3 झेल सुटल्यानंतर तिथे आपण जर पाहिलं तर तब्बल 11 धावा आल्यात आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर थोडासा पुढे सरकला आरबी कंस्ट्रक्शन जिराट. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा धावफलकावरती लागल्यात. 58 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, 58 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 3 विकेट्स. 5व्या षटकाला सुरुवात झाली आणि बॉलिंग ट्रॅक वरती सार्थक सर पाटीलला आमंत्रित केलंय. जय मल्हार अलिबाग संघाचा खेळाडू आहे आणि
आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा त्याला शेवटचं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जाते. समोर सूरज आहे. पहिलाच बॉल इथे स्टंप वरती लागलाय. यू मिस आय विल बी डेफिनेटली. दांडी 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 गुल. फलंदाज बाद. दमदार आहेत. कारण आपण जर पाहिलं तर कला क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये शेठचं नाव अगदी आवर्जून घेतलं जातं. कारण आपण जर पाहिलं तर सरपंच पदापासून ते आमदारकीपर्यंतचा प्रवास शेठने आपण जर पाहिलं तर निस्वार्थीपणाने केला. आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर इथे हे सर्व काही शब्द आहेत ना, आपण जर पाहिलं तर शेठसाठी योग्यच आहेत मित्र म्हणेन. आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर निस्वार्थीपणाने इथे आपण पाहतोय 3 तालुक्यातील खेळाडूंसाठी हे भव्य दिव्य व्यासपीठ इकडे मात्र उभं केलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय शिवतेज पाटील आल्या बॅटिंगसाठी. मागच्या वर्षामध्ये कैवल्य पाटीलच्या संघामध्ये या खेळाडूचा समावेश होता. मॅन फ्रॉम सुरई आल्या आल्या मोठा फटका आपण पाहतोय. समालोचन कक्ष आहे तिथे मात्र हा फटका मारलाय. सीमा रेषा पार. षटकार. महेंद्र सिंग थँक्यू. आता इकडे शिवतेज सुद्धा म्हणत असेल आला 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 पाटील आला. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती तो षटकार त्याने ठोकला. आणखीन एक बॉल आपण पाहतोय समोर मारलाय. फिल्डर आहेत डाऊन दी बॉल पोहोचतायत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे या बॉल वरती नाही आहे. कारण अजिंक्यने सुद्धा 3 षटकार ठोकलेत. त्यामुळे आता एक सिंगल मिळाल्यानंतर धावसंख्या आपण पाहतो पुढे सरकली आहे. 65 धावा धाव फलकावरती. 4 विकेटच्या मोबदल्यात आतापर्यंत धाव फलकावरती. या षटकामध्ये सार्थकने एक विकेट जरूर घेतली परंतु षटकार सुद्धा खर्च केला आणि त्यामुळे धावसंख्या आपण पाहतोय 65 धावा. एक चांगली धावसंख्या या मॅच मध्ये उभारण्यात आल्या. परंतु विसरावा लागेल दुसऱ्या सत्रामध्ये नागेश शीतची बॅटिंग सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. पहिल्या मॅच मध्ये काय खेळला होता नागेश. मुस्तकीमच्या विरुद्ध 22 धावा त्याने कुठल्या होत्या. या मॅच मधील आणखीन एक चांगला बॉल आपण जर पाहिलं तर या षटकातील पाहायला भेटतोय जिथे या बॉल वरती सिंगल मिळाली आहे. ओव्हरपिच थोडासा ओव्हरपिच बॉल होता आणि त्याला समोर मारत असताना व्ही शेप मध्ये फ्रंट ऑफ दी विकेट सिंगल देऊन चाललाय बॉल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 66 धावा धाव फलकावरती. 4.4चा खेळ आतापर्यंत पहिल्या सत्रातील संपला. 2 चेंडू अजूनही येणं बाकी आहेत. पाटील शिवतेज स्ट्राईक एंड वरती. शिवतेज साठी फुल टॉस परंतु त्या फुल टॉसचा फायदा तो उचलू शकलेला नाहीये. फलंदाज क्रमांक 5 आपण पाहतोय तनिष भाटेने इकडे मात्र झेल पकडला आणि आपण पाहतोय सुरईच्या खेळाडूला अर्थातच शिवतेज पाटीलला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. या बॉल वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा इकडे विकेट आली आहे. या षटकातील ही दुसरी विकेट आपण पाहतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 66 आहे धावफलकावरती. बॅटर आपण पाहतोय श्रेयश आलाय. श्रेयश थळेला आपण पाहतोय मैदानावरती. सिद्धिविनायक जिराट संघाचा खेळाडू आहे आणि तो आता मैदानावरती येतोय. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्याने केली होती त्यामुळे आता कदाचित त्याला इकडे पुढे पाठवलंय. येणाऱ्या शेवटच्या बॉलवरती तो मोठ्या फटक्याच्या शोधात आहे संघ आणि त्यामुळे कदाचित श्रेयश थळेला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. मारला जाईल का मोठा फटका शेवटच्या बॉलवरती. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सार्थक तयार. अकुटप्पाचा बॉल पडल्यानंतर या चेंडूवरती वेग होता आणि तो वेग झेपू शकलेला नाहीये श्रेयश थळे याला. डॉट बॉल चाललाय. पहिल्या
इनिंगचा खेळ इकडे मात्र संपला. पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना स्कोर कार्ड वरती 66 झाल्यात. जिंकण्यासाठी टार्गेट ठेवलं 30 चेंडूंमध्ये 67च. आता या 67 धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवल्या जातील आणि कशा बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती अर्थातच कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल. घेऊन चलेन माझे साथी समालोचक या पुढच्या मॅचची कहाणी हर्षल मुंडे यांच्या जुबानी. ओव्हर टू यू हर्षल मुंडे. हॅलो चेक. हॅलो. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. आपण जिकडे सुयश भुरे सरांचा आवाज ऐकत होता त्या पलीकडे आता आपण टॉस कंप्लीट करतोय. पुढच्या मॅचचा कॅप्टन मी विनंती करेन सिया वॉरियर्स नागाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना आई फाउंडेशन चोंडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचं विनंती करतोय. टीम सिया वॉरियर्स नागाव तर त्यांच्या विपक्षामध्ये आई फाउंडेशन चोंडी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्हाला जॉईन करा. जिकडे इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस कंप्लीट करून घेणार आहोत. हॅलो. सन्माननीय अजितजी म्हात्रे साहेबांना मी विनंती करेन आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभ हातानं आपण पुढचा टॉस करणार आहोत. जिकडे एका बाजूला टीम सिया वॉरियर्स नागाव तर त्यांच्या विपक्षामध्ये आई फाउंडेशन सोंडी. हार्दिक स्वागत आहे. आपण जर पाहिलं तर सिया वॉरियर्स नागावचे कर्णधार आम्हाला जॉईन करतात. मी विनंती करेन आई फाउंडेशन सोंडी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लगेचच या. जिथे एक इम्पॉर्टंट सामना दोन्ही संघांनी पहिला सामना गमावला. अशा परिस्थितीमध्ये आता यदा कदाचित नॉकआउटची मॅच असावी. जिंकलात तर प्रवास चालू राहील आणि हरलात तर पुन्हा नव्यानं 365 दिवस या दैवित्यमान सोहळ्याची म्हणजे दमदार आमदार प्रीमियर लीगची तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. सो विनंती करतोय आई फाउंडेशन सोंडी. वारंवार मी कॉल करतो आपण टॉससाठी या. आपले प्रतिस्पर्धक इकडे उपस्थित आहेत आणि इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला कंपल्सरी टॉस करायचा आहे. मी पुन्हा विनंती करतोय आई फाउंडेशन सोंडी संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या. शिरुविक आम्हाला जॉईन होतील. हार्दिक स्वागत आहे. दोन संघ मोठी स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत पण पहिला सामना पराभूत झाला. टॉस आपण करतोय. ओके. कॉल केला जातोय सिया वॉरियर्स नागाव या टीम कडून. हेड कॉल आणि हेड. प्रथमतः अभिनंदन. मान्यवरांना विनंती करू आपण मुख्य मंचावरती आसन असून आपण मागचा आनंद घ्या. आपण सिया वॉरियर्स नागाव या संघाच्या कर्णधारासोबत जॉईन होतो. टॉस जिंकला. निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मागच्या मॅच मध्ये पहिली बॅटिंग केली होती. 90 धावा स्पर्धेतील उच्चांक तुम्ही रचलात पण त्या धावा थांबवू शकला नाहीत. पण आता बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावांच्या आतमध्ये थांबवाल जे सेफ असतील? आम्ही 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. पण मागच्या मॅच मध्ये आमच्या काही चुका झाल्या त्या आम्ही इथे सुधारू. टीम कडून काय अपेक्षा आहेत या मॅच मध्ये? कारण की डू ऑर डायची मॅच आहे. टीम कडून अपेक्षा असेल सर्व 100% देतील.
भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपण शुरवीक सोबत जॉईंट होता. टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि जर टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? नक्की मी आता फिल्डिंगच घेतली असती. टॉस हारलो ठीक आहे, क्रिकेटचा पार्ट ऑफ गेम असतो. चांगला खेळायचा प्रयत्न करू. थोडासा बॅटिंगला मागाशी थोडी चुकी झालेली, ते आता चुकी सुधारायचा प्रयत्न करू. बॅटिंग करत असताना किती धावांची टोटल जी अपेक्षित असेल आणि दुसऱ्या डावामध्ये ती टोटल तुम्ही आरामामध्ये थांबवू शकता? 60+ करायचा प्रयत्न करू. स्पर्धा किती एन्जॉय करताय? कितपत आनंद व्यक्त केला जातो? एक मानाची स्पर्धा आहे. खूप नक्कीच खूप मजा वाटते खेळायला इथे. ग्राउंड आणि विकेट तर अप्रतिम बनवले. ग्राउंड पण चांगला आहे. कुठे पण आउटफील्ड थोडी खराब असं काय दिसत नाही. चांगलं एकदम सुसज्ज असं ग्राउंड बनवलं साहेबांनी. भरपूर साऱ्या शुभेच्छा शुरविक तुम्हाला सुद्धा मॅचसाठी. टॉस बॉक्स मधून माहिती येते टॉस जिंकला टीम सी वॉरियर्स नागाव संघाने आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं. यस सर मॅचला सुरुवात करूया. इम्पॅक्ट प्लेयर. यस इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सर्वांचं हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात झाली आहे. किंबहुना सामन्याला सुरुवात होण्या त्या व्यतिरिक्त या 67 धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलला चौकार. साऱ्या इलाक्यात हाय चर्चेत, बोले तो एकदम ग्रेट. साऱ्या इलाक्यात हाय चर्चेत, बोलतो एकदम ग्रेट. दमदार आमदार प्रीमियर लीग पाहण्यासाठी आलेल्या मैदानाच्या चहूबाजूच्या प्रेक्षकांचं, मैदानाच्या आतमधल्या गुणवान खेळाडूंचं आणि त्याच वेळेला मान्यवरांचं सगळ्यांचं लक्ष जिकडे आहे ती गाडी आता स्क्रीनवरती पाहायला मिळते. संघ मालकासाठी यावेळेला थार पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरती अति उशी घेत असताना किंवा आपण म्हणतो ना गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल राईज झाला. बॅटरसाठी सरप्राईज होता एखादा वाढदिवसासारखा आणि तो कळेल तोवर मात्र बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेत असताना तिथे डॉट बॉलची सांगत होत असताना पाहायला मिळते. चांगली बॉलिंग शिवतेज पाटील. यावेळेला स्टप लोन खेळण्याचा प्रयत्न. आपण म्हणतो ना पहिलं माइंड सेट म्हणजे जी मानसिकता पहिल्याच बॉलवरती अशी केली होती की ऑप्सिकच्या बाहेर जास्तीचं स्टपल व्हायचं आणि मग तदनंतर फाईन लेग, लॉंग लेग किंवा मग स्क्वेअर लेग किंवा मग लॉंग स्टॉप अशा दिशेला फटके खेळायचे आणि त्याच्यामध्ये सध्याच्या घडीला नागेश शीत मैदानावरती डॉट बॉल खेळत असताना पाहायला मिळते. रिव्हर्स स्वीप, अल्टी पल्टी. नागेश शीतच्या बॅट मधून बॉल सीमा रेषेच्या बाहेर कल्टी आलाय. या बॉलवरती चौकार की नक्की षटकार याची वाट फक्त पाहिली जाईल. इथे मात्र षटकार आहे. यस 6 धावा. षटकाराची मोहर लगावली जाते. काय फटका खेळलाय. आविष्काराचा तो फटका अगदी यशस्वीरित्या. सरळ बॅटने धावा येत नाहीत. एकदा बॅट उलटी तर करून बघूया. आणि होय त्याच्यामध्ये नागेशची सफल ठरत असताना पाहायला मिळत आहे. नेहमीच अनुभवाची शिदोरी ज्याच्या पाठीशी पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती त्यानं अप्रतिम दर्जाचं क्रिकेट खेळलं असा खेळाडू आता रंगात आलाय. त्याच्या बॅटमधून धावा येतात. यावेळेला डान्सिंग डाऊन पुढे सरसावत फटका मिस टायमिंग. फिल्डर बॉलच्या खाली कॅच ड्रॉप. झेल थोडा कठीण होता. सोपा करण्याचा प्रयत्न झालाय. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगचे एफर्ट चांगले होते पण लास्ट मोमेंटला बॉल धरतीला दान. बॅटर नागेश शीत सारख्या खेळाडूला जीवन दान पाहायला मिळेल. हा फटका पुढे सरसावत खेळला. बराचसा वेळ हवेमध्ये होता आणि तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर तिथे आरामामध्ये 2 धावा कंप्लीट होत असताना बघायला मिळतात. दुहेरी अंकाच्या साह्यानं धावगती वाढतीये. संघाचा धावफलक पुढे चाललाय आणि टीमची धावसंख्या पाहता पाहता अद्याप 12 या आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शिवतेज पाटील त्याच्या समोर नागेश शीत. बॅटल चांगलं रंगलंय. कधी कमबॅक तर कधी वार होत आहेत. या वेळेला पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न किंवा मधल्या काही कालावधीमध्ये एक त्या फटक्याला संबोधलं गेलं होतं की सुपला शॉट. अशा पद्धतीचा आविष्काराचा वेगळा फटका
नागेशशीतनं खेळण्याचा प्रयत्न केला. बघा ना, नागेशच्या बॅटिंगचा जर आपण विचार केला ना धरणे गुरुजी, तर प्रत्येक बॉलवरती प्रत्येक विविध पद्धतीचा फटका खेळण्याचा त्यानं प्रयत्न केला. म्हणजे पहिला बॉल अगदी पायातला चेंडू फ्लिक केला, दुसरा चेंडू अगदी जास्तीचा स्टफर लावून त्यानं मारण्याचा प्रयत्न केला, तिसरा बॉल लेग स्टिकवरचा त्यानं अगदी फिरवण्याचा प्रयत्न केला, तिथे असफलता, मग तो रिव्हर्स स्वीप आणि मग नंतर डान्सिंग डाऊन पुढे सरसावत आणि आताचा चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर अगदी समोरून निघून गेलाय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती 12. तब्बल या स्पर्धेमध्ये 84 चौकार तर 127 षटकार पाहायला मिळालेत. म्हणजे अद्याप तरी ही खेळपट्टी फलंदाजांसाठी लाभदायक आणि पोषक राहिली आहे आणि यदा कदाचित गोलंदाजांसाठी थोडी हानिकारक. पण असं नाहीये ना, जर काही वेळेला 10 धावांचं चॅलेंज कम्प्लीटही होत आहे, थांबवली जात आहे, जो संघर्ष मोठा करेल ना त्याचा दर्जेदार खेळ इकडे होणार आहे. आणि होय, सध्याच्या घडीला तेच क्रिकेट, तोच आपण जर पाहिलं तर दर्जा आज आपण प्रत्येकाने अनुभवलाय. मान सन्मान, अभिमान आणि स्वाभिमानाची स्पर्धा, क्रिकेटचा वारसा, परंपरा आणि प्रतिष्ठा जपणारी स्पर्धा, दमदार आमदार प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. यावेळेचा बॉल फटका चांगला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला. जशी संधी मिळाली तसं संधीचं सोनं केलंय. बॅटिंग करत असताना बॅटर निकेशनं षटकार ठोकलाय. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. निकेश पाटीलला माहिती आहे आता इरादे स्पष्ट करावे लागणार, माइंडसेट करावं लागेल की एवढ्या मोठ्या धावगतीचा पाठलाग करायचा तर फटके असे खेळावे लागतील. ओहो, काय फटका खेळलाय, वाट पाहत राहिले आणि शेवटच्या क्षणी त्या बॉलला वाट दाखवली मुख्य मंचाची. अजून एक चौकार. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता 22 धावा. याही वेळेला गॅप मध्ये आता अगदी सुई मधून धागा काढावा ना अशा पद्धतीनं 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉलला काढलंय. 70-70चा बॉल सीमा पार, चौकार. या वेळेला काय घडतंय, धावा येतात. अगदी निकेश पाटील नावाचं वादळ आलंय मैदानावरती. ओ, या वेळेला समोरचा बॉल कमबॅक म्हणावा लागेल, पुनर्र्पण म्हणावं लागेल. किंबहुना या आधी जे अर्धा विकेट वरती चेंडू टाकले ना, तिथून पुढे आता लेंथ बदलून बॉल जास्तीचा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय, तिथे सफलता मिळते. एक चांगला बॉल सूरजच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळतंय. डॉट बॉल आलाय, हा पुढचा बॉल. फुल टॉस कमी गतीनं ऑन साइडला हर्षद टावरी बॉलच्या खाली येत असताना पाहायला मिळतील. एक धाव तिकडेही मिळते आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढतीये. संघाचं धावफलक सध्याच्या घडीला तब्बल 27 या आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळते. शांतता पसरली मैदानावरती. एका बाजूनं षटकार चौकार येतात तर एका बाजूनं धावा थांबवल्याही जातात. किंबहुना एका बाजूनं नागेश बॅटिंग करतोय तर दुसऱ्या बाजूने निकेश पाटील करतोय. मग आता सूरजला प्रश्न पडलाय, चेंडू टाकायचा तर कुठे, पण आता टाकावा तर लागणारा शेवटचा बॉल या षटकाचा बाकी आहे. शेवटचा बॉल फिरवलाय, फिंगर रोल केले जात आहेत, लेंथ पकडली आहे आणि त्यानंतर बॉलला थोडंसं हलकसं वळण निर्माण करत असताना पाहायला मिळाले. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 27 धावा. धावफलकावरती 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्वप्नवत सुरुवात ज्याला आपण म्हणतो, ड्रीम स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित होता आणि तो ड्रीम स्टार्ट सध्याच्या घडीला मिळाला नागेशी आणि संपूर्ण टीमला असंच म्हणावं लागेल. यस सर, 50-50 ओव्हर, दमदार आमदार ओव्हर किंबहुना चॅलेंजिंग ओव्हर आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला धरणेकरजी सुखाचे दिवस आलेत अशी सगळीकडे चर्चा चालू आहे आणि आता येणाऱ्या अल्पावधी कालावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप सुद्धा बघायला मिळणार आहे. पण
जर अशा पद्धतीच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा होत आहेत तर आमच्या अलिबागमधील, आमच्या रोह्यातील, आमच्या मुरुडमधील एक खेळाडू किंबहुना बहुतांश खेळाडू त्या पटलावरती खेळत असताना दिसावे यासाठी जे स्वप्न बघितले गेले ना ते म्हणजे ही स्पर्धा दमदार आमदार प्रीमियर लीग. आज खेळाडू जर इकडे चमकले तर त्यांची चमक दमक जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल, मग महाराष्ट्र आणि मग स्टेट लेवल. पहिली पायरी या स्पर्धेची. फटका चांगला फिल्डर बॉलच्या खाली, राजा होते बॉलच्या खाली आणि कॅच तर सोडलीये आणि बॉल लॉंग ऑनच्या पलीकडे. पहिला चौकार. आहे बोले तो एकदम क्लास बोलतात सारे त्याला बॉल अरे होती है एंट्री उसकी जगात, पहचान नावाची आहे हो खास, पहचान नावाची आहे हो खास, पहचान नावाची आहे हो खास. धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय चौकाराच्या साह्याने 31 धावा. या मॅच मध्ये वार होणार, या मॅच मध्ये सामन्याचा पलटवार होणार, या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये इथे मोमेंटम शिफ्ट होणार. समोरचा चेंडू गॅप मध्ये हिमांशू मिसाळ, चांगली फिल्डिंग, अगदी योग्य पद्धतीचं क्षेत्ररक्षण, योग्य पद्धतीची बॉलची ती फेक, सगळं काही अचूकतेवरती बघायला मिळालं आणि म्हणूनच का होईना मैदानाच्या आतमध्ये धावा थांबलेल्या सुद्धा आपण पाहिलं. 31 धावा आहेत. शिवतेज पाटील मैदानावरती दाखल झालाय. हा सुद्धा एक मुरुडचा सुपरस्टार आहे. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण की आज मुरुड पासूनचा प्रवास या तलवार मैदानावरती कशासाठी केलाय हे सुद्धा दाखवावं लागणार आहे. फटका चांगला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेला बॉल मार्ग शोध असताना पाहायला मिळेल आणि तिथे एक चिकी सिंगल. म्हणजे चॅलेंजिंग ओव्हर मध्ये काय घडतंय, पहिल्या 3 बॉलमध्ये 5 बनल्यात, आता 3 बॉलला 5 बनवायच्यात. आपण म्हणतो ना बोलणं सोपं आहे पण मैदानाच्या आतमध्ये करणं खूप सारं कठीण आहे, कारण की प्रत्येकावरती दबाव आहे. मग आमचे आयोजक, मैदानावरचे पंच, आमचं समालोचन कक्ष, आमचे गुणलेखक आणि त्याहून जास्त जबाबदाऱ्या या प्रत्येक खेळाडूवरती आहेत. म्हणून जो दबाव दडपण आहे ना मैदानावरती जास्तीचा प्रमाणावरती पाहायला मिळालाय. 32 धावा स्कोर कार्ड वरती. 3 चेंडू 5 धावांची गरज आहे टार्गेट चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. रिव्हर्स स्वीप, फटका फसलाय आणि फिल्डर बॉलच्या खाली येत असताना पाहायला मिळत आहेत. या मॅच मधील सर्वाधिक मोठा धक्का, या मॅचचं आशेचं किरण किंबहुना टीमचा म्होरक्या, हुकमाचा एक्का, महत्वाचा खेळाडू नागेश शीत 8 चेंडू मध्ये 12 धावांचा वादळी खेळ करून मैदानाच्या बाहेर. दमदार आमदार गाजतंय प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार गाजतंय प्रीमियर लीग. अगदीच काय फटका बैठक सुरू खेळायचा होता, स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेला मात्र नागेशची विकेट येत असताना पाहायला मिळते. 32 धावांवरती स्कोर कार्ड थांबले आणि चॅलेंजिंग ओव्हरमध्ये जिथे धावा भरपूर सारा अपेक्षित होतात त्या क्षणी अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत असताना पाहायला मिळतील. जिथे मात्र एक निर्णायक खेळाडू, महत्वाचा खेळाडू नागेश जसा बाद झाला तसा अजून एक दर्जेदार खेळाडू मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना पाहायला मिळालाय, ज्यानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती, ज्यानं आपल्या फलंदाजीच्या जोरावरती नेहमीच आक्रमक दर्जाचं क्रिकेट खेळलंय ना असा खेळाडू पवन कोंडाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. पवन मैदानावरती आलाय. धावा थांबवायच्यात, इकडे मात्र पवनला धावा बनवायच्यात, पण शिवतेज पाटीलला सूर गवसलाय. तो अगदी सध्याच्या घडीला मेरिट वरती गोलंदाजी करत असताना बघायला मिळते. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत, इथून पुढे 5 जमा करायचे चॅलेंज कंप्लीट साठी. लॉकोल्लेनचा बॉल, बॅटची कडा, शॉट बॅकवर्ड थर्ड मानला. काय केलंय हे प्रभू, हे हरिनाम, हे कृष्ण जगन्नाथम, हे क्या हुआ, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. बॉल सुटलाय, गेलाय, सीमा पार, आलाय चौकार. महेंद्र शेठ आयोजनात कधीच नाही डगमग, आहे साऱ्यांचा नेता लाडका शिवसेनेचा ढाण्या वाघ. आता चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी फक्त एका बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. किंबहुना ही सिंगल तुम्हाला षटकार देऊन जाईल का धरणे गुरुजी? होय, जर सिंगल आली तर 5 मिळतील, म्हणजे ती सिंगल आणि या 5 एक 6 धावा स्कोर कार्ड वरती सुद्धा येत असताना पाहायला मिळतील. आणि जर नाही आली ही सिंगल तर जिथे 36 दिसत आहेत तिथून 5 मायनस होतील आणि मग स्कोर कार्ड 31 वरती येईल. आपण जर पाहिलं तर नशिबाचा भाग
या मॅच मध्ये आता आपल्याला पाहायला मिळालाय. नशीब बलवंत होतं पवन कोंडाजीचं असंच म्हणूया आणि संपूर्ण टीमचं सुद्धा. चला टीम मीटिंग नकोय, वेळ जास्तीचा खर्च करू नका. टायमर सेट आहे आणि टायमर सेट असताना आपल्याला वेळेवरती सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 ओव्हर टाकाव्या लागतील अथवा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला घ्यावा लागेल आणि मग त्याचा फायदा समोरच्या टीमला होण्याची शक्यता दाट आहे. त्या कारणाने मी विनंती करतोय आपण स्पीड अप घेऊया. आपण नेहमीच म्हणतो ना, गेलेला पैसा, गेलेली गाडी, गेलेली कोणतीही वस्तू आयुष्यात मेहनत करून कमवून आणता येते, पण मित्रांनो एकदा हातातून वेळ गेली ना की फक्त आठवणी काढाव्या लागतात. यावेळेचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय, सिंगल मिळतीये आणि या सिंगलच्या सहाय्यानं 10 धावांचा पल्ला गाठलाय. चॅलेंज कंप्लीट झालंय आणि मग तिथे 5 धावाही प्लस होत असताना पाहायला मिळतील. धावसंख्या 37, 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 धावा प्लस केल्यानंतर आता 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 42 धावा या स्कोरकार्ड वरती येत असताना पाहायला मिळतील. 42 धावा धावफळक्यावरती आहेत, धावा आल्यात, धावा बनल्यात. 67चा पाठलाग इकडेही होईल. इथून पुढे आपण जर पाहिलं तर ही मॅच रंगेल. 12 चेंडूमध्ये अपेक्षित धावा, आता मात्र या मॅच मध्ये तब्बल 25 धावांची गरज आहे. 12 चेंडू 25 धावांची गरज. सामना रंगलाय, सामना रोमांचकतेकडे आहे. हे प्रेक्षक मायबापांना इकडे दाखवलं जाते. अगदी आपण जर पाहिलं तर आपण नेहमीच म्हणत आलोय ना, या सगळ्या प्रेक्षकांची जागा आहे ना ती आमच्या हृदयात आहे आणि हे सगळे प्रेक्षक वर्ग आज इकडे मात्र आपण जर पाहिलं तर दाखल झालेले पाहायला मिळतात. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मैदानावरती होतं ड्रिंक्स ब्रेक, आपण समालोचन कक्षामध्ये घेऊया. एक डीजे ब्रेक, सुमधुर संगीत ऐकूया आणि या पुन्हा मॅचच्या दिशेने येऊया. यू गए और यू आए. डीजे मास्टर महेंद्र शेठ आयोजनात कधीच नाही डगमग. आहे साऱ्यांचा नेता लाडका शिवसेनेचा ढाण्या वाघ. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजतंय प्रीमियर लीग. काय ग्राफिक्स आहे. tenniscricket.in लाजबाब. नंदन घरत आणि टीम मेहनत बघा किती घेतली जाते. हे सगळे ग्राफिक्स तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतं. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारे, जिने या स्पर्धेला आणली बहार, ती गाडी थार आता सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर आपल्या स्क्रीनवरती बघायला मिळते. ती अशी गोल गोल फिरतीये ना. हो, ह्या मैदानावरती सुद्धा प्रत्येक खेळाडू गोल गोल अशाच पद्धतीने फिरतोय. कोणत्या गोष्टीसाठी? की ज्या वेळेला आपल्या संघ मालकानं विश्वासानं जी टी शर्ट परिधान करून आपल्या नावाची मैदानाच्या आतमध्ये उतरवलं ना, तर त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी भरपूर सारी मेहनत प्रत्येक खेळाडू घेतोय. कोणत्या गोष्टीसाठी? जर तुम्ही स्वतः मेहनत करताय तर तुमच्यासाठी जेमी कार आहे आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर तुम्ही मेहनत करून संघाला जिंकवताय तर संघ मालकासाठी थार कार आहे. आणि त्याही पलीकडे आपण जर पाहिलं तर त्या 2 कारच्या पलीकडे जर आपण गेलो तर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि सर्वाधिक नवोदित खेळाडू याच्यासाठी मात्र आपण जर पाहिलं तर 2 व्हीलर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मगाशी खूप छान उल्लेख केला होता निशांतजी पाटील सरांनी, की त्यांनी सांगितलं होतं की एक गाडी घेण्यासाठी किती मेहनत करावी लागते वर्षानुवर्ष. काही लोकांचं, काही आपण जर पाहिलं तर युवकांचं ते स्वप्न असतं, ड्रीम बाईक असते. पण इकडे मात्र तुम्ही क्रिकेटचा खेळ, चांगल्या दर्जाचा खेळ, तुम्हाला तिकडे बाईक मिळून जाईल. किंबहुना त्याहून अधिकचा चांगला खेळ खेळ तुम्हाला 4 व्हीलर मिळून जाईल. आणि आपण नेहमी म्हणायचो ना की घरचे ओरडतात, आता क्रिकेट दिवसभर खेळून काय होणार आहे, पण आता घरचे आवर्जून सांगतात की ठीक आहे, थोडंसं क्रिकेटवरती फोकस कर आणि थोडंसं आपण जर पाहिलं तर आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे सुद्धा. कारण की जर क्रिकेट चांगलं झालं तर मात्र आयुष्यामध्ये सुखाचे दिवस आहेत, पण क्रिकेट थोडंसं चांगलं नाही झालं तर कुठेतरी आपण जर पाहिलं तर स्वतःचा व्यवसाय किंबहुना शिक्षणाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. टप्पा पडलाय, बाहेर निघालाय, बॉल बराचसा बाहेर येतोय. टप्पा पडल्यानंतर काटा बदललाय, कोण बदलत असताना पाहायला मिळाला. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाजी करत असताना गोलंदाज सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर श्रेयस थळेचा पाहायला मिळाला, पण हा वाईट बॉल येतोय. अतिरिक्त सिंगल स्कोरकार्ड वरती मिळते. अतिरिक्त धावेनं धावा वाढतात, धावा पुढे चालल्यात आणि संघाचा धावफलक पाहता पाहता 43 या आकड्यावरती पोहोचले. हाफ ट्रॅकर लांबून खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल चाललाय, फिल्डर तिकडे आहेत. सिंगल तर नक्की मिळेल आणि सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर या सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या वाढतीये आणि टीमचं धावफलक पुढे सरसावत असताना 44 या आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळते.
11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता, ज्याच्यासाठी होणार जद्दोजहद. ही आकर्षक अद्भुत अशी ट्रॉफी तुम्हाला निश्चितपणे बघायला मिळते. भरपूर सारी मेहनत ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय. निकेश, काय बॅटिंग केली निकेश पाटीलनं. फुलर लेनचा बॉल अलॉंग विथ द कार्पेट, लॉंग ऑनच्या दिशेला बॉल चाललाय. फिल्डर तिकडे, सिंगल तर इकडे नक्की मिळेल. पण आता धरणे गुरुजी सिंगल डबलने काम चालणार आहे का, याही गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. किंवा आपण म्हणतो ना की 67 धावांचा पाठलाग करायचा ना भाई, अब इक्के दुक्के से काम नहीं चलेगा भाई. इस मैच में मैच को जीतना है ना तो छक्के चौके तो लगाने पडेंगे. पुढचा बॉल, समोरचा चेंडू, फटका खेळलाय. टायमिंग प्रॉपर, मनगटी चांगला वापर. आणि आता पवन कोंडाजीच्या बॅट मधून बॉल करतोय. हवाई सफर, वीर दमदारे आमदारे गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग गाजतीये. याच्या मागचं कारण आहे ही मेहनत, याच्या मागचं कारण आहे ही जद्दोजहद. मग कोण विसरेल ते नाव, ज्या नावानं अगदी आपण जर पाहिलं तर क्रिकेटवरती भरपूर प्रेम दाखवलंय. त्याआधी स्कोर सांगूया आपण. 51 धावा, म्हणजे संघाच्या स्कोर कार्डवरती आपण जर पाहिलं तर 51 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. 4थं षटक मार्गेस आहे. हा पुढचा बॉल पहिला फुलर लेनचा होता. वाईड यॉर्करचा वापर करायचा होता, लांबून खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅटची आतली कडा. आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर सिंगल स्कोर कार्डवरती येत असताना पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती अद्याप आपण जर पाहिलं तर 52 आकड्यावरती पोहोचलेली पाहायला मिळते. 52 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 8 चेंडू 15 धावांची आवश्यकता. सामना रंगात आलाय. हा पुढचा बॉल, ओ याही वेळेला ट्विस्ट मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळत आहेत. आता काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न, काहीतरी वेग आणण्याचा प्रयत्न अगदी अंगलठी येताना पाहायला मिळालाय. हा वाईट बॉल आलाय. धावसंख्या वाढली आहे, पुढे चालली आहे, पुढे निघाली आणि पोचली आहे तब्बल आपण जर पाहिलं तर 53 आकड्यावरती. येणारे चेंडू आहेत 8. आता पडली आहे या मॅच मध्ये या दोन महत्वाच्या संघांची गाठ. धावा बनवायचे 14. 8 चेंडू 14 धावांची गरज. अजून एक वारंवार आमच्या पंचांना जेवल्यानंतर एक्सरसाइज करण्यासाठी भाग पाडला जातोय की काय? होय, कारण की आपण जर पाहिलं तर हात जमीन समांतर, धाव पुन्हा मिळेल ती अवांतर, आणि त्या अवांतरच्या सहाय्यानं धाव वाढेल का पण नाही. डिसिजन थांबेल, कारण की ओके तोही निर्णय मागे घेतला गेला. काय घडलं जातंय, रिव्ह्यूचा कॉल करायचा होता. एसटी रक्षकाने थोड्या अंशी आत्मविश्वास दाखवला, पण त्यालाही कळून चुकलं नाही. हा बॉल जास्तीचा बाहेर आहे, हे रिव्ह्यू आपण बचावून ठेवूया. आणि अशा परिस्थितीमध्ये थांबलेत. वाईट बॉल स्वीकारलाय, मॅच फिरली आहे. 8 बॉल 13 धावांची गरज. समोरचा चेंडू, होय आता आपण जर पाहिलं तर एसटी रक्षक हेच म्हणत असेल, जे काही करायचं होतं ते याच पद्धतीचं करायचं होतं, काही नवीन करण्याची आवश्यकता नाहीये. तुझ्याकडे असलेला श्रेयस क्लास तो तुला दाखवायचा आहे, तो तुला इकडे आणायचा आहे, आणि मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत जर घेऊन जायची आहे ना, तर अशा पद्धतीचं कामकाज करावं लागेल. चांगला बॉल योग्य लेंथ वरती, लाईन वरती चेंडू पाहायला मिळालाय. रंगात आलाय सामना. हा पुढचा बॉल, अजून एक लगातारचा दुसरा सेकंड इन रो. टप्पा पडल्यानंतर अगदी गोळीच्या वेगानं चेंडू निघून गेलाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. सामना रंगात आलाय. 6 चेंडू आणि आपण जर पाहिलं तर 13 धावांची आवश्यकता. हे मुख्य मंच तुम्ही पाहताय, सगळेच आमचे हे खेळाडू आहेत. अलिबाग एक्सप्रेस सुद्धा ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहे. मग सुमेध असेल की मोहना, संपूर्ण मित्र परिवार आपल्याला पाहायला मिळालाय. ह्या अशा हर हुन्नरी किंवा अशा युवा खेळाडू आणि या युवा सदस्यांमुळे ही स्पर्धा आज यशाकडे निघालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रत्येकाने मेहनत घेतली आहे आणि सगळ्यांचा एकमेव आधार म्हणून आपण नेहमी ज्याच्याकडे पाहतोय तो सगळ्यांचा लाडका म्हणजे अंकुश दादा. त्यांची मेहनत, अफाट कष्ट, मैदानावरती दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस केला. या खेळपट्टीला अगदी कोण प्रश्नचिन्ह नाही ठेवू शकत धरणे गुरुजी. यूट्यूबवरती पाहताना सुद्धा असं वाटतंय की ही विकेट सिमेंट विकेट तर नाहीये ना, पण नाही, आम्ही नेहमी म्हणतो ना की मातीची विकेट हीच खरं क्रिकेट. आणि हे खरं क्रिकेट अनुभवायचं असेल तर अलिबागला या. अलिबागची जेवढी गारगार हवा प्रसिद्ध आहे तेवढी दमदार आमदार प्रीमियर लीग सुद्धा प्रसिद्ध झालेली पाहायला मिळाली आहे. इकडे मात्र काय घडतंय, धरणे गुरुजी सांगतायत की 3ऱ्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना समोरच्या संघाने सुद्धा 41 बनवल्या होत्या.
इकडे मात्र आपण जर पाहिलं तर आता धावांचा पाठलाग करत असताना 42 बनल्या होत्या आणि चौथ्या षटकाला 58, तर इकडे 54. म्हणजे बराबरी थोडीशी बरोबर आहे आणि म्हणजे हा सामना सुद्धा शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणार आणि यदा कदाचित बराबरीची सुटण्याची शक्यता आहे. 6 चेंडू, अपेक्षित धावा आहेत, मैदानाच्या आतमध्ये 13, 6-13. कोण जिंकणार या मॅचला, ह्या सगळ्या भूमिका आपल्याला पाहायच्या आहेत. जबाबदाऱ्या वाढल्यात पवन कोंडाजीच्या, जबाबदाऱ्या वाढल्यात निकेश पाटीलच्या, त्याहून जबाबदाऱ्या वाढल्यात मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण जर पाहिलं तर गोलंदाज अयमान अरबियाच्या. राजपुरी गावचा हा खेळाडू आहे, मुरुड तालुक्याच्या अगदी टोकाचं ते गाव, पण आज अलिबाग पर्यंतचा प्रवास केलाय. त्याचं कारण त्याची गुणवत्ता, त्याचा खेळ, त्याच्या गोलंदाजीची चर्चा. आज त्या चर्चेला जर उदाहरण आणायचं असेल ना पुन्हा नव्यानं, तर 6 मध्ये 13 थांबवाव्या लागतील. पहिलाच बॉल, फटका चांगला आहे, गॅप मोठा, धावांचा कसा पडेल तोठा. 13 बनवायच्या होत्या, पहिल्याच बॉलवरती चौकार मोठा. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवल्यात 1 नंबर. बक्षीस ठेवले ते 1 नंबर, बक्षीस ठेवले ते 1 नंबर. दोन फोर व्हीलर बाईक 3, जिमनी गाडी आणि थार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. रायगड जिल्ह्यात हे बक्षीस नव्हे, मी म्हणेन महाराष्ट्रात हे बक्षीस 1 नंबर आहे. सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं या स्पर्धेनं. अपुरे पडतील हे 5 दिवस स्पर्धेची चर्चा करण्यामध्ये. ओ कमबॅक झालाय अयमान, ह्या आधी चौकार खाल्ला जरूर, पण त्याला जाणीव आहे मैदानावरती कधी कुठे कसा कमबॅक आणायचा. बदल घडवावा लागेल, बदल घडवायचाच आहे. आता करो या मरो स्थितीमध्ये आहोत. जिंकलो तर प्रवास चालू राहील, हारलो तर या दमदार आमदार प्रीमियर लीगला इथून पुढे ॲज अ प्रेक्षक म्हणून फक्त पाहावं लागेल. पण खेळाडू म्हणून जर खेळ करायचा असेल तर 4 बॉलमध्ये धावाही थांबवाव्या लागणार आहेत. 4ला 9ची गरज. ब्लॉक कुल्लेंचा बॉल, चांगला चेंडू ऑन साइडला मिड विकेटला हर्षद टावरी, बॉलच्या खाली. ओ रॉकेट थ्रो, योग्य फिल्डिंग, बॉलची फेक, धाव मिळते तिकडे फक्त 1. आणि आता 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 8 धावा. कोण जिंकणार या मॅचला? 2 मातबर संघांमधल्या लढती तुम्ही पाहताय. एका बाजूला टीम SP सुपर प्लेयर्स आंबेपूर, तर त्यांच्या विपक्षामध्ये RB कन्स्ट्रक्शन जिराड. या 2 मातबर संघांच्या लढती सध्याच्या घडीला. हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट फाईन लेगला, कॅचची संभावना. आणि आता आपण म्हणतो ना, इथे फिल्डर राजानं पकडलीये कॅच आणि आता इथून पुढे रंगातच येईल ही मॅच. फलंदाज बाद, वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजतंय प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजतंय प्रीमियर लीग. गाजतीये प्रीमियर लीग. इथे मात्र सामना रंगात आलाय. फिल्डरने पकडली आहे कॅच, रंगात आली आज दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये ही महत्वाची मॅच. आणि ती महत्वाची मॅच जशी रंगात आली आहे, सध्याच्या घडीला 2 खेळाडू असे आहेत ना अलिबाग तालुक्यामध्ये, ज्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय, ज्यांनी मात्र सगळ्यांना इम्प्रेस करून सोडलंय. ज्या 2 नावांची चर्चा नेहमी पाहिली आहे, बोकाडे बंधू, त्यातीलच एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याचं नाव आहे आयुष बोकाडे. किती आले ते गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन. थँक्यू डीजे. आता डीजे सुद्धा आमचे रंगात आले. त्यांनाही मात्र आपण जर पाहिलं तर त्यांनाही आतुरता आहे की कधी आपण जर पाहिलं तर मॅच संपते आणि अशा पद्धतीचे, कारण की जो प्रत्येक गाणं आहे ना तो दमदार आमदार प्रीमियर लीगचा दर्जा वाढवतोय. प्रत्येक गाणं आहे ना तो आपण जर पाहिलं तर आमदार साहेबांच्या कर्तृत्वाचा उल्लेख करतोय आणि तो गाणं ऐकताना सगळ्यांचा आपण जर पाहिलं तर आनंद हा मात्र गगनात मावतोय. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. 2 बॉल 8. आयुष बोकाडे स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी पुन्हा नव्यानं आली आहे आणि त्याला हे करून दाखवावं लागणार आहे. 2 बॉल 8. बॉलिंग मार्क वरती अयमान. सध्याच्या घडीला त्यानं गोलंदाजीनं केलाय थैमान, पण या 2 चेंडू मध्ये 8 धावा थांबवाव्या लागतील. अयमान 67चा पाठलाग. या स्पर्धेमध्ये काही घडू शकतो. होय, आज या स्पर्धेनं दाखवून दिलं. 90 धावा चेस झाल्या याच मैदानावरती. आपण जर पाहिलं तर काल 51 धावा डिफेंडही झाल्या, तर या मॅच मध्ये 67 धावा सेफही नाहीयेत.
आणि सेफही आहेत, कारण की मॅच दोन्ही बाजूनं पकडली गेली आहे. 2-8ची गरज. समोरचा बॉल आडवा बाटणं फटके खेळण्याचा प्रयत्न, सिंगल तर मिळेल. इथे मात्र शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल. सामना संपला नाहीये. षटकार आला तर या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता प्रेक्षक वर्ग काय म्हणत असतील माहितीये, जे दोन्ही टीमचे समर्थक नाहीयेत ना, ते एकच म्हणत असतील, आता या बॉलवरती षटकार यायला पाहिजे. का तर षटकार आला तर आम्हाला सुपर ओव्हर बघायला मिळेल. पण आपण जर पाहिलं तर या मैदानाच्या आतमध्ये अद्याप एकही सुपर ओव्हर आणि आधीच्या 2 पर्वामध्ये सुद्धा नाही झाली आहे. म्हणजे या स्पर्धेनं आजपर्यंत इतिहास घडवलेत आणि आता इतिहासामध्ये नवीन नोंद केली जाईल जर षटकार आला तर. पवन कोंडाजी, एका बॉल मध्ये षटकार आला तर डुआर डाय मध्ये अजून एक संधी निर्माण होईल मॅचला जिंकण्याची. पण आता त्याच्यासाठी या बॉल वरती षटकार यायला हवा. 1 चेंडू 7 धावा. बॅटची लिडिंग एज आणि सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम आरबी कंस्ट्रक्शन झिराट संघानं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी भरपूर सारा हार्दिक 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 शुभेच्छा. दमदार प्रवासाचा सुर गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या किताबाकडे वळणार आहोत, जिथे प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण इथे देणार आहोत. की कोण असेल चर्चा होईल, कारण की मग एका बाजूने धावा बनवल्या सुद्धा गेल्या. अजिंक्य वैद्य असेल का बॅटिंग केली. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अखेर निवडला जातोय की क्रुशल मोमेंट वरती मॅच आली होती आणि अशा प्रेशर मध्ये ज्याने 6 चेंडूमध्ये 13 धावा थांबवल्या असा महत्वाचा खेळाडू ऐमान अरब ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. अभिनंदन ऐमान. या जिथे आपण मुख्य मंचावरती ऐमानला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये एक आकर्षक ट्रॉफी, त्याच वेळेला ब्रँडेड शूज देऊन आणि एक अद्भुत असं मेडल आपण जर पाहिलं तर परिधान करून ऐमानचा सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. अभिनंदन ऐमान या प्लेअर ऑफ द मॅच साठी. पुढच्या मॅचला जशी सुरुवात होईल, जिकडे अजून एक महत्वाची मॅच, अजून 2 दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढा देतील, या मॅचला सुरुवात होत असताना समालोचन कक्षामध्ये या करूया परिवर्तन